श्री स्वामी समर्थ मंडळी, गावातली ही पहिली सकाळ आहे आणि माझ्या आवाजाकडे जरा दुर्लक्ष करा. आधीच तब्येत खराब होती, त्यात बोरं वगैरे खाऊन अजून आवाज बसलाय. सगळे एकत्र जेवायला बसलो. आजी, आजोबा, अहो, दत्ता, मावशी, आई, राघव आणि मी. आणि दादूला दही दूध किती आवडतं हे तुम्हाला सांगायचं कामच नाहीये. आणि आजोबांच्या इथं दही दुधाची कमतरताच नाहीये. मग काय, दादू झाला आपला श्रीकृष्ण आणि खातोय दही. बघा कसा बाबाच्या मांडीवर बसून मस्त चमच्याने दही खातोय. ज्या कामासाठी मी आले होते ते काम करायला पहिला गेले, म्हणजे माझ्या भाच्याला भेटायला. भाच्याला भेटून चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतच असेल, किती खुश आहे म्हणून मी. आणि हो, हे सुख काही वेगळंच असतं. आत्या झाले मी पहिल्यांदाच आणि मी खूप म्हणजे खूप खुश आहे. आणि ह्याच कामासाठी मेन म्हणजे मी गावाला आले होते. ह्याच्यासाठीच बाजार बंद आहेत आपले. त्याच्यानंतर बाबाजवळ गेलो. बाबा असतात आसलगावच्या बाजारात पेढा घेऊन. तिथं बाबाजवळ गेलो. बाबा पेढा घेऊन बसलेले होते. दादू बघा आजोबांजवळ राहून कसा काकडी खातोय. बरं, बाजार बिजार झाला, मग गेले सासरी. तोपर्यंत सासूबाई मस्त पाट्यावर गोळा वाटत होत्या, मसाला काढत होत्या मिरच्याच्या भाजीसाठी. मग मी म्हटलं मी चुलीवर चपात्या टाकून घेते, पण ते काही आपल्या बसचं काम नाही बाबा. तिथं खूपच धूर जात होता डोळ्यात. 2-3 चपात्या टाकल्या. मग सासूबाईंनी स्वतःच उठवून दिलं. तुझ्या डोळ्यात येतं पाणी म्हणल्या, तू उठ, मी करते चपात्या. असं सासर भेटायला पण नशीब लागतं. मग काय, गेले रानात. स्वतःचं रान बघायला गेले आणि बघा तिथं पण स्टॉल भरवून आले. हे आमचं आहे कपाशीत, आम्ही याला पराठी म्हणतो, तुमच्या भाषेत कपाशी म्हणतात. त्याच्यानंतर दादूला रान मोकळं होतं. मग गेलो बहिणीच्या इथं. तिथं बहिणीची मुलगी, बहिणीची पुतणी आणि ह्या सगळ्या बहिणीच्या पुतण्या आहेत. सगळ्यांनी मिळून बोरं खाल्ली. चला, आम्ही गाव एन्जॉय करतो. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.